अगं सोनाली किती उशिरा उठलीस आणि आज पाहुणे यायचे तेवढे भांडे घासून घे बरं, मला भांडे पाहिजेत. हा घासते. अगं सोनाली खात काय बसलेस, पाहुणे आलेत, बसकर टाकून घे आणि हॉलावर पटकन जा लवकर. थांबा करते हा. सकाळपासून किती करते माहितीये का, त्या काकूंसोबत पण बोलत बसले आणि भांडे पण घासायचे अजून. तुम्ही म्हणले किती काम चालू आहे माझं सकाळपासून. करते 1 मिनिट, जरा मला महत्वाचा फोन लावायचा. अहो काकू, तुमचं एवढं वय झालं तरी वाटत नाही, दिसायला ना एकदम छान दिसतात तुम्ही अजून पण. हा आता जेवायचं पण टाइम झालं ना. चला, सकाळपासून तुमच्यासाठी जेवण वगैरे बनवले, चला वाढते पटकन. अहो काकू, या जेवायला मस्तपैकी पुरी केली, वांगी बटाट्याची भाजी केली आहे बघा, आणि पाव पण केलाय, कुरडई पापड सगळं केले, पहाटापासून केलं, भांडे पण भरपूर पडले होते, सगळं केले. हा तुम्ही यायचं म्हणून सकाळपासून कामाला लागली मी, माहिती का. ताट आणते, बसा तुम्ही तोपर्यंत जेवायला. ताट वगैरे न्यायचेत ना. हां काय म्हणू बाईला, एक तर उठली 10 वाजता महाराणीसारखी. तिला म्हणलं भांडे घास, तर एका सुद्धा कामाला हात लावला नाही. आणि आता पाहुणे आल्यावर कसं पुढं करायचं, नुसत्या गप्पा मारायला तेवढं सांगा आणि पुढं करायला तेवढं सांगा. काम म्हणलं की हिचं एकाही कामाला हात लागत नाही कधी. पाहुणे आले की एकदम पुढं करायला कधी विसरत नाही. काय म्हणू बाई या बाईला.